आपल्याकडे वरण जे आहे प्रत्येक डाळीपासून बनवले जाते, पण एक डाळ अशी आहे ज्याचं सहसा वरण केलं जात नाही. पण आज मी तुम्हाला त्याच डाळीचं वरण म्हणजेच उडदाच्या डाळीची आमटी कशी करायची तेच सांगणार आहे. एखाद्या वेळेस चेंज म्हणून नक्की ट्राय करून बघाल, खायला खमंग लागते. तर कढईमध्ये 1 छोटी वाटी उडीद डाळ आणि अर्धा वाटी तुरीची डाळ लो फ्लेमवर खरपूस भाजून घ्यायची आहे. उडदाच्या डाळीला उग्र असा वास असतो. भाजून घेतल्यामुळे त्याला खमंगपणा तसंच सुवाद छान येतो. गुलाबी रंगावर परतून झाल्यावर याला कुकरमध्ये घेऊन 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. धुतल्यानंतर 3 छोट्या वाट्या पाणी घालून कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. डाळ मस्तपैकी सॉफ्ट शिजलेली आहे. याला मिक्स करून घ्यायची आणि आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे. इथे आपली ही बेसिक डाळ तयार आहे. याला एक खमंग फोडणी करून घालायची आहे. तर त्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून अर्धा चमचा मोहरी, 3 ते 4 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा किसलेलं आलं, अर्धा चमचा हळद आणि किंचित हिंग घालून खमंग अशी फोडणी तयार करायची. फोडणी जी आहे खमंग बसायला हवी. ही फोडणी थोड्या वेळ परतली की गरमागरम डाळ यामध्ये ओतायची आहे. वरतून चवीनुसार मीठ घालून साधारण 2 उकळ्या काढायच्या आहेत. चांगली खळखळीत उकळी आली इथे आपली ही आमटी म्हणजेच फोडणीचं वरण तयार आहे. गॅस बंद केल्यावर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम भाताबरोबर ही आमटी खूप छान लागते. तर नक्की ट्राय करून बघाल. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.